आणि अमेरिकेने चीनवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडलाय। चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादनांवरती आयात शुल्क आकारलं जाणार आहे। ट्रम्प यांनी चीनी गाड्यांवरती 100% टॅरिफ लावलेला आहे। चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केलं, मात्र अमेरिकन कार कंपन्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय। चीनने इराणला शस्त्र पुरवल्यास आयात शुल्क आकारलं जाईल अशी धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे आणि त्यानंतर आता चीनी गाड्यांवरती 100% टॅरिफ लावला जाणार आहे। तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे। त्यांनी 100% टॅरिफ हा चीनी गाड्यांवरती आकारलेला आहे आणि त्यालाच आता चीन कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ट्रम्प यांनी हा टॅरिफ आकारलेला आहे। तर आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं नुकसान झालेलं आहे। इराणसोबत हरत असल्याचा संदेश गेला। त्याचबरोबर बेजबाबदार देश अशी अमेरिकेची प्रतिमा बनली। जागतिक व्यवस्थेमध्ये रँकिंग हे घटलेलं आहे। नाटो देशांसोबत अभूतपूर्व दुरावा वाढला। त्याचबरोबर जागतिक शांतता धोक्यात आणल्याचा शिक्का देखील त्यांच्यावरती बसलेला आहे। अरब देशांचा विश्वास उडालाय। अमेरिकाच नव्हे, जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसलाय। तर अमेरिकेचं संरक्षण बजेट हे गडगडलेलं आहे। अमेरिकेमध्ये मंदीचं संकट आलंय, महागाई देखील वाढलेली आहे। ट्रम्प विरोधामध्ये अमेरिकेत अभूतपूर्व निदर्शनंही देखील होत आहेत आणि अशा पद्धतीने आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं हे नुकसान झालंय। तर दरम्यान इराणसोबत युद्ध छेडताना अमेरिकेने जगाला 4 उद्देश सांगितलेले होते आणि त्यामध्ये नंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा देखील समावेश केला गेला, पण 5ही उद्देश हे साध्य व्हायचे सोडा अमेरिकेला नुकसानच जास्त होताना दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।